कळंब शहरात औषध विक्रीचा देशव्यापी संप कडकडीत. मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद. कळंब प्रतिनिधी. केंद्र सरकारच्या औषध विक्री धोरणाविरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात कळंब शहरातील औषध विक्रेत्यांनी 100% सहभाग नोंदवला. आज दिवसभर शहरातील सर्व औषध विक्रीची दुकाने मेडिकल कडकडीत बंद ठेवण्यात आली होती, ज्यामुळे संपाला येथे 100% प्रतिसाद मिळाला. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी. औषध विक्रेत्यांच्या या संपामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध विक्रेता संघटनेच्या वतीने आधीच योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. शहरातील रुग्णालयांना लागून असलेली आणि आपत्कालीन सेवेतील काही ठराविक मेडिकल दुकाने गरजेनुसार सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना फारसा त्रास सहन करावा लागला नाही. औषध विक्रेत्यांच्या मुख्य मागण्या. शहरातील औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ऑनलाईन औषध विक्रीला प्रशासनाने तातडीने आळा घालावा, फार्मासिस्टच्या नियमावलीतील जाचक अटी शिथिल कराव्यात आणि किरकोळ औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाचे संरक्षण करावे, या व इतर प्रमुख मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. कळंब शहरातील मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि उपजिल्हा रुग्णालय परिसरातील सर्वच औषध दुकानांचे शटर आज दिवसभर डाऊन होते. सर्व औषध विक्रेत्यांनी एकत्र येत या संपाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. आंदोलनात कळंब शहर व तालुक्यातील बहुसंख्य औषध विक्रेते आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी जनसंवाद समाचारला नक्की लाईक करा, फॉलो करा. Yes, sir.